नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इकडे आता जे मम्मी साहेबांचे माणसं असतात ते जेवायला बसलेले असतात आणि इकडे आता जी तात्यासाहेबांची बायको असते ती आतमध्ये जागे तिला शूध देते. ती शुद्धीवर येते आणि बघते तर काय, ती म्हणते मला इथे कुणी आणलं, मी इथे कसं काय आले, मला इथून जायचे बाहेर, असं ती म्हणते. आणि ती आता बघते दरवाजातून ते माणसं जेवण करत असतात. ती हळूहळू पाय चोरत चोरत तिथून जायला निघते. तेवढा तिचा पायाला धक्का लागतो आणि ती मोठ्याने ओरडते. तेवढ्यात ती माणसं तिच्या मागे लागतात आणि ती तात्यासाहेबांची बायको तिथून पळते, लपते. तर त्यांना ती दिसते, तर ते तिच्या मागे लागलेली असतात, तिच्या मागे पळत राहतात. पण आता इकडं तात्यासाहेबांची जी माणसं असतात ते ते मम्मी साहेबांची जी माणसं असतात ते तिला शोधत असतात. तिला सोडत नाही, ती लपून राहते तरी पण तिच्या मागे लागतात. तर आता इकडं लगेच जे सत्य आणि सत्य ते आहे स्वयंपाक करायला लागतात. अमृता त्या त्यांची बसून मजा बघते. आणि आता इकडं जी मंजू आहे ती पण मेकअप वगैरे करून येते. सत्य तर आता मंजूकडे बघतच राहतो. मंजू म्हणते, अरे सत्य काय झालंय, मी ते आले. तर आता सत्य म्हणतो की काही नाही वाघमारे, खरंच खूप भारी दिसताय तुम्ही. तर मंजू म्हणते, हो सत्या तू पण भारी दिसतो आहे, असं म्हणतात. आणि आता लगेच सत्य आणि ते तिथे स्वयंपाक करतात. मंजू म्हणते तुला मदत करते मी, आणि ते दोघं जण तिथे स्वयंपाक बनवायला लागतात. तेवढ्या तिकडं मम्मी साहेब स्वप्नांत येतात. स्वप्नामध्ये मम्मी साहेब बघितलं का समोर काय तुमच्या, ओ बघा काय करताय सत्यजित भाऊजी आणि तुमची सुनबाई. तर आता ते बघितल्यावर मम्मी साहेबांना खूप राग येतो. मम्मी साहेब म्हणतात की राग राग रूममध्ये येतात आणि आल्यावरती आता लगेच त्या म्हणतात की मला हिला काहीतरी करावं लागणार आहे. तेवढ्यात मम्मी साहेबांना कॉल येतो की तात्यासाहेबांची बायको पळून गेली आहे, असं ते माणसं मम्मी साहेबांना कॉल करून सांगतात. मम्मी साहेब आता घाबरून जातात. मम्मी साहेब म्हणतात आता काय करायचं, आपल्या हातातून सगळंच गेलं, आता तात्यासाहेबांची बायको पळून गेली, काही करा तुम्ही तिला शोधा, नाहीतर बघा मी काय करेल, असं मम्मी साहेब त्यांना म्हणतात. तर ती माणसं म्हणतात ठीक आहे. तर इकडे आता सामूहिक विवाह सुरू होतो. त्या विवाहासाठी सत्य आणि मंजू तिथे येऊन उभं राहतात. त्यांचं लग्न लागतं. तेवढ्यात सत्या मंजूच्या अंगावर तांदूळ टाकतो आणि म्हणतं की वाघमारे, पुन्हा करायचं का आपण एकमेकासोबत असंच लग्न. मंजू आता सत्याकडे बघत राहते. बघूया आता तात्यासाहेबांची बायको इकडे पळून गेली आहे, ती सापडेल का मंजूला त्यांना. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.